ज्वालामुखी कसा फुटतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि तेच त्याचा रिझल्ट तुम्ही सीजेपीचा अकाउंट ही बघितलं असेल. तो आवाज बनलाय लोकांचा आणि त्यांच्या थ्रू लोक बोलू शकतायत. पण तू अभिजितकडे राजकीय नेतृत्व म्हणून बघतोस की तरुणांचा आवाज म्हणून बघतोस? मी तरुणांचा आवाज म्हणून बघतो. कुठला आहेस मित्र? मी जळगावचा आहे पण मी पुण्यातच राहतोय काही वर्ष. काय शिक्षण घेतोस पुण्यात? मी शिक्षण नाही घेते, मी एक एंटरप्रेन्योर आहे. माझी एक AI मार्केटिंग एजन्सी आहे. बरं. आता अभिजित दिपकेंचं आंदोलन आहे, तू त्या आंदोलनात सहभागी होतोयस. अभिजित दिपकेंवर विश्वास आहे तुला? बघा, आता ही गोष्ट एका साईडला ठेवूया आपण की अभिजित बरोबर आहे, CJP बरोबर आहे की चुकीचे आहे. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे की जसं ज्वालामुखी असतं, ठीक आहे, ज्वालामुखी आपल्या धरतीचा आतमध्ये, पण जेव्हा ती प्रेशराईज होते ना, ती प्रेशराईज झाल्यानंतर ती काहीतरी मार्ग बघते बाहेर येण्यासाठी. आता भारताचे युवक ज्वालामुखी ते प्रेशराईज. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला ते पण की हे ज्वालामुखी आहे, ठीक आहे, ते फक्त मार्ग बघताय की कुठून तरी त्यांना आवाज पोहोचवायचे. आता गव्हर्नमेंटला खूप सारे लोक खूप सारे जागेवरून बोलतायत की आमच्यासोबत अन्याय झालाय, आम्हाला जस्टिस पाहिजे, पण ते करत नाहीये. मधूनच एका ज्वालामुखीला एक छोटासा होल भेटतो आणि त्या होलमधून तो बाहेर येतो आणि ज्वालामुखी कसा फुटतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि तेच त्याचा रिझल्ट तुम्ही सीजेपीचा अकाउंट ही बघितलं असेल. 6 दिवसात 22 मिलियन फॉलोअर्स, ती वर्ल्डची फर्स्ट डिजिटल हे झाली आहे, काय म्हणतात, रेकॉर्ड झाला तो. हा, तो रेकॉर्ड झालाय, ठीक आहे. ते एक डिजिटल पार्टी झाली सगळ्यात फास्ट ग्रो करणारी. तसंच आताची जी स्टुडंट आहे त्यांना भरोसा आहे की नाही सीजेपीवर हा प्रश्न नाही. त्यांना हे पाहिजे की त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटावं. आपल्या स्टुडंटला एक प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथं ते बोलू शकतात की आम्हाला जस्टिस पाहिजे. दुसरे कोणीही बोलत नाहीये. सध्यामध्ये मी ऐकलंय की दुसऱ्या पार्टी पण सध्या नीट बद्दल बोलतायत, पण अभिजितवर भरोसा आहे हे मी नाही म्हणत. तो आवाज बनलाय लोकांचा आणि त्यांच्या थ्रू लोक बोलू शकतायत. त्यांना प्रोटेस्ट करायचं आहे तर स्टुडंट जे आहेत ते त्याच्या मार्गाने बोलतायत. मी हे नाही सांगत की मी सीजेपीला सपोर्ट करतो, पण मी इथं याच्यासाठी आहे की जे स्टुडंट सोबत झालंय ते चुकीचं झालंय. मी हे सांगू इच्छितो सगळ्यांना. काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी लोकपाल बिलाचं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला तर पुढे ते आंदोलन फुटलं. त्यातील जे नेते होते अरविंद केजरीवाल अण्णांसोबत होते देखील पुढे राजकारणामध्ये स्थिरावले. त्यांनी स्वतःची पार्टी खोलली. ते आज मुख्यमंत्री झाले, त्यांच्यासोबतचे मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. पण आता ह्या आंदोलनाचं जर तसं काही झालं तर त्याकडे कसं बघणार? बघा, राजनीती कशी चालते आधीपासून, असं नाही की 10-15 वर्षा आधीची गोष्ट बोलतोय. महाराजांच्या काळापासून आपण राजनीती बघत आलोय. ती कुठे ना कुठे फुटत जाते. कोणता ना कोणता किडा असतो जो फोडून जातो. सध्यामध्ये आपण हे पण बघू शकतो जे आता शिवसेनांनी काय केलंय, ठीक आहे, हे राहिलं राजनीतीचा भाग. पण आपण हे बघायला पाहिजे की मागील ज्या पार्टींनी आपले प्रश्नांची उत्तरं नाही दिले तर ते असं पण देणार नाहीये, त्यांच्याकडून आउटपुट भेटत नाहीये, तर आपल्याला कोणावर तरी ट्रस्ट करावंच लागेल. इट इज लाईक अ लॉटरी. जर तुम्हाला माहिती आहे की जर मी तुम्हाला लॉटरी द्यायला आलो, तुम्हाला बोललो की 1 CR एका लॉटरीमध्ये आहे, पण तुम्हाला 10 तिकीट घ्यावे लागतील, ठीक आहे, जर मी फ्रीमध्ये देतोय, पण त्या एका लॉटरीसाठी तुम्हाला ते 10 तिकीट स्क्रॅच करावे लागतील, तेव्हा जाऊन तुम्हाला 1 CR भेटेल. तर मी सरळ हेच सांगेल सगळ्यांना की मागच्या 10 ह्याच्यामधली अभिजित दिपके एक लॉटरी आहे, ती आता स्क्रॅच करायची तरुणांना, असं म्हणायचे तुला? आता ही स्क्रॅच केली जाते. ज्याचा आउटपुट काय निघेल हे भविष्य सांगेल आपल्याला. आपण हे प्रेडिक्ट नाही करू शकत की तो आपली आवाज बनवू शकतो. काय होईल फ्युचरचा कोणालाही नाही माहिती. पण आताचे जे प्रश्न आहे तो आपले आवाज बनलाय, तर आपण त्यालाही सपोर्ट करायला पाहिजे आणि त्याच्या थ्रू आपला आवाज बोलायलाही पाहिजे, आपले प्रश्न मांडायलाही पाहिजे, जे की होत आहे. आज आपण त्याच्यासाठीच इकडे उभे आहोत. पण तू अभिजितकडे राजकीय नेतृत्व म्हणून बघतोस की तरुणांचा आवाज म्हणून बघतोस? मी तरुणांचा आवाज म्हणून बघतो. मला फरक नाही पडत की तो कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा आहे. इव्हन माझे पण काही पर्सनल अकाउंट्स आहेत, ते काही न्यूज चॅनल्स नाही आहेत. मी स्वतःहून ते सगळे व्हिडिओज टाकतो. मी प्रश्नांवर उत्तरं पण देतो. माझे बिझनेस अकाउंट्स पण आहेत. तसं अभिजित जरी पार्टीचा कोणता तरी नेता नाही झाला, मला फरक नाही पडणार. फक्त मला हे पाहिजे की त्यांनी पुढेही हे काम करत राहावं, आवाज बनत राहावं.